निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नागनाथ, थांबा मुनिवर। थांबा, पुढे येऊ नका। हा आश्रम कोणाचा आहे? प्रथम तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला आलात? तुमच्या आश्रमामध्ये जर कोणी साधू ऋषी यती आला तर त्याचं स्वागत तुम्ही असं करता का? ह्या आश्रमाचा जो प्रमुख आहे त्याची हीच शिकवण आहे का? इथे यायला कुणालाही अनुमती नाही, तुम्ही इथून निघून जा। दारात आलेल्या साधू यतीला परतवून लावणं हे काही योग्य नाही। तुला कळत नाहीये तू काय करतो आहेस? आश्रमाच्या प्रमुखांची तशी आज्ञा आहे, ते ध्यानास्थ बसले आहेत। तुम्ही इथे थांबू नका, ते तुमच्यावर रागवायच्या आधी तुम्ही इथून निघून जा। तुम्हाला असं ध्यानात येणार नाही, स्पर्शास्त्र टाकल्यावरच कळेल। स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा। स्वामी वाचवा, स्वामी वाचवा। स्वामी वाचवा। तुम्ही कोणी ऋषी दिसता आणि हे असे कृत्य करता? तुम्हाला ठाऊक नाही मी कोण आहे ते? तुमच्या आश्रमाची हीच परंपरा आहे का? दारात जर कोणी ऋषी यती किंवा याचक आला त्याचं स्वागत तुम्ही असं करता का? प्रथमतः तर तुम्ही इथे अनुमतीशिवाय आला आहात, ही चूक केलीत। त्यासाठी मी तुम्हाला आधी शासन करतो। तुम्ही सगळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ जा आणि कोणालाही प्रवेश देऊ नका। नागनाथ, तू मला ओळखलं नाहीस? मी तुम्हाला ओळखलं नाही, परंतु तुम्ही इथे थांबू नका, माघारी जा। माझे अनुष्ठान सुरू आहे, त्यामुळे अनुमतीशिवाय तुम्हाला इथे येता येणार नाही। तू मला बंधन घालू पाहतो आहेस नागनाथ? आपण कोण आहात हे मला ठाऊक नाही, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही ज्या दिशेने आला आहात त्या दिशेने निघून जा, अन्यथा मला माझ्या सेवकांकरवी तुम्हाला घालवून द्यावे लागेल। माझे अनुष्ठान संपले की तुम्ही माझ्या सेवकांना भेटा आणि ते जी वेळ ठरवून देतील त्यावेळी मला भेटायला या।
तू तुझी शिकवण विसरला आहेस. तुझ्याकडे असलेल्या सिद्धींचा तुला अहंकार झाला आहे. मी कोण आहे याचा परिचय मी तुला देतो. गुरुदेव, आकाशात अचानक विजांचा कडकडाट का होतोय? इथे आसपास युद्ध सुरू असल्यासारखं जाणवतं आहे. त्याच्या ध्वनीवरून तर असं वाटतं आहे की हे एखादं महायुद्ध असावं. परंतु इथे आसपास कोणामध्ये युद्ध सुरू असेल? हा संकेत तसा शुभ वाटत नाहीये. धनुष्याची प्रत्युंच्या ओढण्याचा ध्वनी येतो आहे आणि हा ध्वनी सामान्य नाही. दोन महाप्रतापी युद्ध करत आहेत असं जाणवत आहे. इंद्रदेव, तुम्ही याला माझ्या विरुद्ध सहाय्यभूत होत आहात. ज्याचं मूल्य तुम्हाला चुकवावं लागेल. हे घ्या, गरुडास्त्र. तू शरण ये, नाहीतर या धाडसाचं तुला मूल्य चुकवावं लागेल. आतापर्यंत मी संयम ठेवला, परंतु आता मला मी कोण आहे, माझ्याकडे काय सिद्धी आहेत याचे प्रमाण द्यावे लागेल. नागास्त्र सोडतो आहे. आता तुमचा पराभव निश्चित आहे.
आदेश अलख निरंजन. गरुडास्त्र तर मी वापरून झालं, आता नागास्त्र आलं तर मी काय करू? गोरक्षा गोरक्षा हे दत्तप्रभो, हे सर्प मला दंश करता आहेत. संपूर्ण शरीरामध्ये विष पसरत चाललं आहे. हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, हे दत्तप्रभो रक्षण करा. ज्याने माझ्यावर नागास्त्र चालवलं त्याने मला ओळखलं नाही. हे दत्तप्रभो, आपण श्री दत्तप्रभूंचं नाव घेत आहात. श्री दत्तप्रभू तर माझे गुरुदेव आहेत. श्री दत्तप्रभू माझे देखील गुरु आहेत. आपण कोण आहात? मी मच्छिंद्रनाथ, दत्तप्रभूंचा पहिला शिष्य. नाथ पंथातला पहिला जती. गुरुदेव, क्षमा असावी. माझ्याकडून हे महापातक घडलं आहे. प्रथमतः गरुडाला मुक्त करतो. आदेश अलख निरंजन. गरुडदेव, गुरुदेवांच्या शरीरातलं विष काढून घ्या. शुभम भवतु. गुरुदेव, मला क्षमा करा. माझ्या हातून अवमान घडला. आपल्याशी युद्ध केले. माझ्या हातून फार मोठे पातक घडले आहे. आपण जर मला क्षमा केली नाहीत तर मला स्वतःलाच मोठी शिक्षा करून घ्यावी लागेल. ती एक परीक्षाच होती. तुझ्या सिद्धींची मी परीक्षा पाहत होतो.
मला ह्याचा अत्यंत अभिमान आहे की नाथ पंथातील नागनाथ अत्यंत ज्ञानवान, प्रज्ञावान आणि बलशाली झाला आहे. तुझ्या साधनेने तू सिद्धत्वाला पोहोचला आहेस नागनाथ. बालपणी आपली भेट झाली होती. आपण मला अनेक गोष्टी शिकवल्या, पण त्या सगळ्याचं आता विस्मरण झालं आहे. मी आपल्याला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करावी. तुझं गुरुपद साक्षात दत्तप्रभूंनी भूषवलं आहे नागनाथ. त्यांनीच तुला लहानपणी ज्ञान दिलं आहे. जालिंदर, कानिफ यांनी नाथपंथाची शिकवण दिली आहे. बालपणी झालेली ती भेट मला अजूनही आठवते. तेव्हाचा नागनाथ अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. नागनाथ हे मच्छिंद्रनाथ आहेत, नाथपंथाचे आदिनाथ. शुभम भवतु. कसा आहेस नागनाथ? साधना सुरू आहे गुरुवर. उत्तम. नाथपंथाचं जे स्वप्न पाहिलं होतं त्यातला हा नाथ पाहून मन अगदी सद्गदित झालं. नाथपंथाचा हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. नागनाथ, मला तुझ्या मुखातून नाथपंथाचा जयघोष ऐकायचा आहे. आदेश आदेश निरंजन निरंजन निरंजन. गुरुदेव, मी आपल्याला आग्रहाची प्रार्थना करतो. यानंतर आपण माझ्या आश्रमात थांबावे. मला आपल्या सानिध्यात राहायचे आहे. आपल्याकडून आणखी शिकायचे आहे. महत्वाचं म्हणजे आपली सेवा करायची आहे. गुरुदेव, इथे युद्धासारखी परिस्थिती असल्यासारखी दिसली. आकाशात अनेक अस्त्र शस्त्र भिडताना दिसली. इथे नेमकं काय घडलं होतं? त्याविषयी आपण सविस्तर बोलूयात. आधी मी याची ओळख करून देतो. नागनाथ, हे गोरक्षनाथ, ते जालिंदरनाथ, कानिफनाथ, हे गहिनीनाथ आणि ते भर्तरीनाथ. आणि तुम्ही सर्वांनी ह्याला ओळखलं की नाही? हा आपला नागनाथ. नागनाथ, फार मोठा झालास. एक क्षण ओळखूच आला नाहीस. गुरुदेव, किती काळानंतर आपल्याला भेटतो आहे. शुभम भवतु. गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.
हा आमचा आश्रम आहे. आपल्या सगळ्यांचं माझ्या आश्रमात स्वागत आहे. आपण यावे.